हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो वेलकम. लास्ट लेक्चरमध्ये आपण सेल मेम्ब्रेन आणि सायटोप्लाझ्म या दोन सेलच्या ऑर्गॅनेलचा स्टडी केला होता आणि हे व्हिडिओ लेक्चर जर तुमचं मिस झालं असेल तर ते प्लेलिस्टमध्ये आहे, प्लेलिस्ट जाऊन तुम्ही जरूर बघा. तर या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपल्याला सेलच्या आणखीनही काही पार्टबद्दल शिकायचं आहे, आणखीनही काही सेलच्या ऑर्गनचा स्टडी करायचा आहे. पण त्याच्या अगोदर बघा की या आपल्या चॅप्टरमध्ये एक छोटासा पार्ट दिलेला आहे, एक छोटासा टॉपिक दिलेला आहे जो आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टम. त्या एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा आपण स्टडी करू. तर आपली ही जी सेल आहे या सेलमध्ये भरपूर सारे ऑर्गन्स प्रेझेंट आहेत, जसं की गॉल्गी कॉम्प्लेक्स असेल, मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल किंवा लायझोझोम्स असेल, असे भरपूर सारे या सेलमध्ये पार्ट आहेत किंवा या सेलचे ऑर्गन्स प्रेझेंट आहे आणि त्या प्रत्येकाकडे वेगळे वेगळे कामं दिलेली आहेत. या प्रत्येकाचं वेगळं वेगळं आपलं फंक्शन आहे. जसं गॉल्गी कॉम्प्लेक्सचं वेगळं फंक्शन असेल, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं वेगळं फंक्शन असेल, है ना, किंवा मायटोकॉन्ड्रिया असेल त्याचं एक वेगळं फंक्शन आहे, क्लोरोप्लास्ट असेल त्याचं वेगळं फंक्शन आहे. तर सेलनी काय केलं, या सेलच्या वेगळ्या वेगळ्या पार्टला वेगळे वेगळे कामं जे आहेत ते डिवाइड करून दिले की तुम्ही हे काम करा, तुम्ही हे काम करा, असे प्रत्येक जण आपापलं वेगळं वेगळं काम करत असतो. लक्षात आलं का? तर आता आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा की या सेलच्या मध्ये जे ऑर्गन्स आहेत त्यापैकी काही ऑर्गन्स एकामेकाला मदत करतात. काही ऑर्गॅनेल्स असे आहेत या सेलमधले जे एकामेकाला मदत करतात आणि त्यांचा एक ग्रुप तयार झालेला आहे. बरोबर, एकामेकाला मदत करतात आणि आपलं ते काम करतात, त्याचा एक ग्रुप तयार झालेला आहे आणि त्या ग्रुपला म्हटलेलं आहे एंडोमेम्ब्रेन सिस्टम. लक्षात आलं का? एंडोमेम्ब्रेन सिस्टम असं म्हटलेलं आहे. तर या एंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये किंवा या ग्रुपमध्ये कोणते कोणते ऑर्गॅनेल्स आहेत सेलचे, तर त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मेम्ब्रेन आहे, गॉल्गी कॉम्प्लेक्स आहे, त्याचबरोबर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, व्हॅक्युओल्स आहे, वेसिकल्स आहे, लायझोझोम्स आहेत. हे सगळे जे ऑर्गॅनेल्स आहेत या सेलचे हे एकामेकाला मदत करतात आणि सेलसाठी काही कामं करतात. बरोबर ना, यांच्याकडे वेगवेगळ्या कामांची जबाबदारी दिलेली आहे. हे एकामेकाला मदत करतात आणि सेलसाठी कामं करतात. यांचा एक ग्रुप तयार झालेला आहे, यांची एक सिस्टम तयार झालेली आहे. या सिस्टमला म्हटलं जातं एंडोमेम्ब्रेन सिस्टम. लक्षात ठेवा, एंडोमेम्ब्रेन सिस्टम याच्यावरती क्वेश्चन सुद्धा विचारला जातात. तर कोणते कोणते जे सेलचे ऑर्गॅनेल्स आहेत ते एंडोमेम्ब्रेन सिस्टम मध्ये आहेत, तर हे सगळे जे ऑर्गॅनेल्स आहेत ते एंडोमेम्ब्रेन सिस्टम मध्ये आहेत जे एकामेकाला मदत करतात. मग आता ह्या एंडोमेम्ब्रेन सिस्टम मध्ये काही ऑर्गॅनेल्स असे आहेत की जे याच्यामध्ये येत नाही, जे एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट नाहीत. मग कोण कोण आहेत ते? जसे की मायटोकॉन्ड्रिया असेल, क्लोरोप्लास्ट असेल, हे एंडोमेम्ब्रेन सिस्टमचा पार्ट नाही, हे एंडोमेम्ब्रेन सिस्टममध्ये येत नाहीत, हे एकामेकाला मदत करत नाहीत, हे इंडिपेंडेंटली काम करतात, स्वतंत्र असे काम करतात. या प्रत्येकाची अशी वेगळी वेगळी जबाबदारी. जसं आपल्याला माहिती आहे की मायटोकॉन्ड्रिया असेल, याला आपण पॉवर हाऊस ऑफ द सेल असं म्हणतो. याचं काम आहे सेलला एनर्जी प्रोव्हाइड करणे. त्याचबरोबर क्लोरोप्लास्ट असेल, क्लोरोप्लास्ट जो आहे हा प्लांट सेलमध्ये असतो. हा काय काम करतो? हा फोटोसिंथेसिसचं काम करतो. तर हे एनर्जी प्रोडक्शनचे काम करतात, पण हे एकामेकाला मदत करत नाही, हे इंडिपेंडंट काम करतात आणि म्हणून यांचा असा वेगळा ग्रुप तयार झालेला आहे. आणि जे एकामेकाला मदत करतात त्यांचा एक वेगळा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपला एंडोमेम्ब्रेन सिस्टम असं म्हणतात. तर लक्षात ठेवा, हा एक सिंपल टॉपिक आहे दिलेला आपल्याला. त्याच्यानंतर आता आपण सेलचा एक इम्पॉर्टंट टॉपिक स्टडी करू, सेलचा एक इम्पॉर्टंट ऑर्गॅनेलचा स्टडी करू आणि त्याचं नाव आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा ज्यालाच ER असं म्हटलं जातं, शॉर्टमध्ये त्याला आपण ER असं म्हणतो. आता हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जो आहे इम्पॉर्टंट ऑर्गन आहे सेलचा, खूप सारे याचे फंक्शन्स आहेत वेगळे वेगळे. तर आता याला समजण्यासाठी आपण याला वेगळ्या वेगळ्या टॉपिकच्या मदतीनं याचा स्टडी करू आपण. जसं की याचा ऑक्युरन्स काय आहे, कुठे हा सापडतो, त्याचबरोबर डिस्कवरी या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची कोणी केली, त्यानंतर याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे, त्यानंतर याचं टाईप्स किती आहेत आणि मग लास्टमध्ये याचं फंक्शन काय आहेत. तर या काही टॉपिकच्या मदतीनं आपण एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला समजून घेऊ, जेणेकरून मग तुम्हाला हे समजण्याला इझी जाईल, तुमच्या चांगल्या तऱ्हेनं लक्षात राहील. बरोबर आहे. तर आता बघा की सगळ्यात आधी एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा ER आपण त्याला शॉर्टमध्ये म्हणतो, याचं ऑक्युरन्स काय आहे, म्हणजे कुठे सापडतात. तर काय आहे ऑक्युरन्स? बघा, ऑल युकॅरियोटिक सेल्स, सगळ्याच्या सगळ्या युकॅरियोटिक सेलमध्ये म्हणजे तुमच्यामध्ये, माझ्यामध्ये, प्लांट्समध्ये, सगळ्या ॲनिमल्समध्ये, सगळ्या प्लांटमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असतात. ER एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट असतात, हे लक्षात ठेवा. आता पण याला एक्सेप्शन सुद्धा आहेत. काही युकॅरियोटिक सेल अशा आहेत की ज्यांच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट नाहीत. त्या युकॅरियोटिक सेल तर आहेत पण त्यांच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट नाहीत. मग कोणत्या युकॅरियोटिक सेल आहेत त्या की ज्यांच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट नाहीत? तर त्या आहेत ओव्हा, ओहम ज्याला आपण म्हणतो, सिंग्युलर ओहम, आणि ओव्हा ज्याला किंवा त्याला अंडपेशी असं म्हणतो, फिमेलमध्ये असतात, दर महिन्याला येतात, तुम्हाला माहीत असेल ओहम.
बरोबर, त्या सेलच आहेत, त्या युकॅरियोटिक सेलच आहे ओहम, पण त्याच्यामध्ये इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नाही, म्हणजे हे एक्सेप्शन आहे, त्याला लक्षात ठेवा. एक्सेप्शन बरोबर पण क्वेश्चन विचारू शकता. त्याचबरोबर आहे मॅच्युअर आरबीसीज, ज्या आपल्या रेड ब्लड सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये, ज्या लाल रक्तपेशी आपण म्हणतो किंवा रेड ब्लड कार्पसल्स आपण ज्याला म्हणतो, त्या आरबीसीज मध्ये इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट नाहीत. आरबीसी सुद्धा युकॅरियोटिक सेल्स आहेत, ओहम किंवा ओव्हा सुद्धा युकॅरियोटिक सेल्स आहे, पण या दोघांमध्ये इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट नाही. हे एवढं एक्सेप्शन याचं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. तर इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ह्या सगळ्या युकॅरियोटिक सेलमध्ये प्रेझेंट असतात. तर हा आपल्याला त्याचा एक ऑक्युरन्स बद्दल माहिती समजलेली आहे. त्यानंतर आता या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची डिस्कवरी कोणी केली, तर यांची डिस्कवरी जी आहे ती पोर्टर अँड थॉम्सन या सायंटिस्टनी केली. या दोघांनी इंडिपेंडेंटली वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या वेळी यांनी याची डिस्कवरी केलेली आहे. आणि कधी केली? 1945 मध्ये. लक्षात ठेवा, एक जनरल नॉलेज म्हणून लक्षात ठेवा. हे याच्यावरती काही क्वेश्चन तुम्हाला येणार नाही, पण एक जस्ट तुम्हाला नॉलेज यायसाठी किंवा मग तुम्हाला एक याच्यामध्ये इंटरेस्ट यायसाठी हे इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगितलेली आहे की पॉर्टर आणि थॉम्सन यांनी 1945 मध्ये इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची डिस्कवरी केलेली आहे. आणि इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे नाव देणारा सायंटिस्ट होता पॉर्टर. हे सुद्धा इथे लक्षात ठेवा. पोर्टरनीच इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे नाव दिलं. हा एक ग्रीक वर्ड आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर हे काय आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम? ऍक्च्युअली काय, रेटिक्युलम म्हणजे काय, जाड आहे, नेटवर्क आहे. तुम्ही आता आपण याचा स्ट्रक्चर कसा आहे ते समजून घेऊ, मग तुम्हाला लक्षात येईल की हे कशा तऱ्हेचं जाड आहे रेटिक्युलम म्हणजे काय. तर त्यानंतर आता पुढचा आपला इम्पॉर्टंट टॉपिक आहे की याचं स्ट्रक्चर कशा प्रकारचं आहे. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर कसं आहे, असं नाही की हे नवीनच आहे, 9th किंवा 10th मध्ये तुम्हाला झाले असेल, तुम्ही याची डायग्राम सुद्धा काढलेली असेल, तुम्हाला माहीत सुद्धा आहे. बरोबर, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर काय आहे. तर मी बोर्डवर ही डायग्राम ड्रॉ केलेली आहे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची. हे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. आपल्या बुकमध्ये सुद्धा याची डायग्राम दिलेली आहे. ती डायग्राम चांगल्या तऱ्हेनं ऑब्झर्व करा. काय काय दिसते आपल्याला या बुकमध्ये जी डायग्राम आहे याच्यामध्ये आपल्याला काय काय दिसते, इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे कोणते कोणते पार्ट आपल्याला दिसतात. तर याच्यामध्ये तुम्हाला दिसेल बघा की हे एक न्यूक्लियस आहे. बघा, न्यूक्लियसच्या आजूबाजूला ही इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम पूर्ण स्प्रेड झालेली आहे. खूप मोठा पार्ट आहे हा सेलचा. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम खूप मोठा पार्ट आहे आपल्या सेलचा. आता याच्यामध्ये तुम्हाला दिसते न्यूक्लियस आहे. त्या न्यूक्लियसची एक मेम्ब्रेन आहे ज्याला सेल न्यूक्लिअर मेम्ब्रेन किंवा न्यूक्लिअर एन्व्हेलप असं म्हटलं. आणि मग तुम्हाला दिसते याच्यामध्ये स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम तुम्हाला दिसते. त्याचबरोबर रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात. आणि या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर आणखीनही काही पार्ट प्रेझेंट आहे, आणखीनही काही स्ट्रक्चर प्रेझेंट आहे ज्याला म्हटलं जातं रायबोझोम्स असं म्हटलं जातं. या रायबोझोमच्याच मुळे या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. एक म्हणजे स्मूथ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि रफ इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. हे काय आहे ते सुद्धा आपण समजून घेऊ. तर आता हे स्ट्रक्चर तुमच्या लक्षात आलं का? बघा की हे आपल्या बुकमध्ये हे डायग्राम दिलेली आहे आणि हीच डायग्राम मग मी इथे ड्रॉ केलेली आहे. तो तुम्हाला दिसेल की अशा प्रकारचे हे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्या सेलमध्ये प्रेझेंट असते. तो खूप मोठा पार्ट आहे हा सेलचा. इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे हे कसं आहे, जेव्हा आपण मायक्रोस्कोप खाली बघतो, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप खाली जेव्हा आपण या सेलला बघणार तेव्हा मग आपल्याला हे इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं अशा प्रकारचं आपल्याला स्ट्रक्चर दिसते. तर इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे आहे तरी काय? तर इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे मेम्ब्रेन्स आहेत, भरपूर साऱ्या मेम्ब्रेनचं हे एक नेटवर्क आहे. रेटिक्युलम म्हणजे काय? जाडं, जसं जाडं असते नेटवर्क असते, ज्याला रेटिक्युलम म्हणजे लक्षात ठेवा, रेटिक्युलम म्हणजे नेटवर्क, जाडं. जेव्हा जेव्हा रेटिक्युलम हा वर्ड येईल तेव्हा समजून चालायचं ते नेटवर्क आहे किंवा ते जाडं आहे. खूप सारं जसं जाड असते ना आपलं, ते स्पायडर कसं जाडं तयार करते असं खूप सारं, तसं हे जाड आहे. तुम्हाला दिसते खूप, किती बघा किती जाडं तयार झालेलं आहे, किती नेटवर्क तयार झालेलं आहे. कशाचं नेटवर्क आहे? मेम्ब्रेनचं नेटवर्क आहे. खूप साऱ्या मेम्ब्रेन्स आहे आपल्या या सेलमध्ये. ज्या काही मेम्ब्रेन्स असतील त्याच्यापैकी सगळ्यात जास्त मेम्ब्रेन्स आपल्याला इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या दिसतात. 50% पेक्षाही जास्त आपल्या सेलमध्ये इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या मेम्ब्रेन्स आहेत. खूप सारे आहेत ह्या. बघा, त्यामुळे काय झालं की आपल्या या सेलचा जो सायटोप्लाझ्म आहे तो 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. एवढं सगळं आहे. कोणत्या 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे आपला हा सायटोप्लाझ्म या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये? की काही सायटोप्लाझ्म आपल्या या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये आलेला आहे, ज्याला म्हटलं जातं लॅमिनल सायटोप्लाझ्म. लॅमिनल सायटोप्लाझ्म म्हणजे काय? लक्षात ठेवा, असा सायटोप्लाझ्म जो इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आत आहे. बरोबर, हा आहे सायटोप्लाझ्म आपला. हा सायटोप्लाझ्म, हा काही सायटोप्लाझ्म या इंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आतमध्ये आहे.
त्याला म्हटलं जातं लॅमिनल सायटोप्लाझम. आणि जो सायटोप्लाझम या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या बाहेर आहे, म्हणजे हा आहे बरोबर. काही सायटोप्लाझम इथे असेल आतमध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या आत, त्याला म्हटलं लॅमिनल सायटोप्लाझम. आणि काही सायटोप्लाझम बाहेर आहे, त्याला म्हटलं नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. बघा इथे म्हटलं, मी इथे नोट केलेलं आहे नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. तर हा जो आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमच्या बाहेर, याला म्हटलं नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. आणि जो सायटोप्लाझम याच्या आतमध्ये आहे त्याला म्हटलं लॅमिनल सायटोप्लाझम. तसे सायटोप्लाझमला या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनी 2 पार्टमध्ये डिवाइड केलेलं आहे. एवढं सगळ्या ह्या मेम्ब्रेन्स आहेत. आणि जेव्हा आपण या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला मायक्रोस्कोपच्या खाली बघतो, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या खाली बघतो, तेव्हा आपल्याला कसं स्ट्रक्चर दिसतं याचं, तर आपल्याला हे दिसते की हे असं नेटवर्क आहे. आणि हे नेटवर्क कसं आहे, हे ट्यूब सारखं हे स्ट्रक्चर दिसते आपल्याला. एकावर एक अशा ट्यूब्स दिसतात. बघा हे एक ट्यूब, त्याच्यावर हे दुसरी ट्यूब, ही तिसरी ट्यूब दिसते तुम्हाला. तर एकावर एक अशा ट्यूब अशी थप्पी लावलेली आपल्याला दिसते, ट्यूब्युल्स दिसतात. आणि त्या प्रत्येक ट्यूबला म्हटलं सिस्टर्नी. काय म्हटलं, सिस्टर्ना. याचं हे प्ल्युरल आहे, सिस्टर्नी. सिस्टर्नी म्हणजे प्ल्युरल. आणि एक असेल तर सिस्टर्ना. तर असे हे ट्यूब सारखं हे स्ट्रक्चर आहे. जेव्हा आपण इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपमध्ये या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला बघतो तेव्हा हे असं आपल्याला ट्यूब सारखं दिसते. बघा इथे मी नोट करून देतो तुम्हाला. बघा इथे मी हे काढलेलं आहे. तर हे आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे आपल्या मायक्रोस्कोप खाली आपण पाहिलं की आपल्याला अशा ह्या ट्यूब्युल सारखं स्ट्रक्चर दिसतं. आणि ह्या ट्यूब ज्या आहेत एकमेकाला अशा अटॅच झालेल्या आहेत, एकमेकाला अशा कनेक्ट झालेल्या आपल्याला दिसतात. तर हे आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि ह्या ज्या आपल्याला ट्यूब दिसतात याला आपण सिस्टर्नी असं म्हणतो. काय म्हटलं, इथे मी नोट करून दिलेलं आहे तुम्हाला, सिस्टर्नी असं म्हणतात. एक असेल तर सिस्टर्ना, लक्षात ठेवा. सिस्टर्नी ह्या ज्या ट्यूब आहेत याला आपण सिस्टर्नी म्हणतो. अशा खूप साऱ्या सिस्टर्नी पासून तयार झालेला आहे आपला एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर हे आहे या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं स्ट्रक्चर. बिलकुल सिंपल आहे. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे 2 टाइप्स आहेत. 2 टाइप्स कोणते आहेत, एक आहे याचं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि दुसरं आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. इथे मी नोट करून दिलेला आहे टाइप्स आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. देयर आर 2 टाइप्स ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एक आहे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याला शॉर्टमध्ये RER असं म्हटलं जातं. आणि दुसरा टाइप आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा, ज्याला म्हटलं जातं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ज्याला SER असं म्हटलं जातं. आता हे जे टाइप तयार झालेले आहेत एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे, हे जे टाइप तयार झालेले आहे कशाच्या अकॉर्डिंग तयार झालेले आहे. जर आता एक लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे, कशाच्या अकॉर्डिंग तयार झालेले आहेत. या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये बघा, हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे, हे जे सिस्टर्न आपल्याला दिसते, या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर जर रायबोझोम्स अटॅच असले, कोण रायबोझोम्स जर अटॅच असले, तर त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला म्हणणार आपण रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इथे मी काढलेला, इथं सुद्धा तुम्हाला दिसतो. हे जे मी इथे काढलेलं आहे रेड कलरनी शो केलेलं, हे आहेत रायबोझोम्स. जर या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रायबोझोम्स प्रेझेंट असले तर त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला म्हटलं जातं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, किंवा शॉर्टमध्ये आपण त्याला म्हणतो RER, म्हणजे रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रायबोझोम असले तर, रायबोझोम त्याला अटॅच असले तर, जसं हे इथे मी काढलेले आहे. आता इथे आहेत हे रायबोझोम काढलेले आहेत मी या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर. बघा, तर आता ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम कशी झाली, ही रफ झाली, बरोबर ना, रफ झाली. ही RER म्हणणार आपण याला, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ कशामुळे झाली, खडबडीत. रफ म्हणजे काय, खडबडीत झाली. कशामुळे खडबडीत झाली, रफ झाली, कारण याच्यावरती रायबोझोम अटॅच झाले. हे काय आहेत, हे आहेत रायबोझोम्स, लक्षात ठेवा, हे आहेत रायबोझोम्स. या रायबोझोम्स प्रेझेंट असले एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर की त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण म्हणणार रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. खडबडीत झाले रायबोझोम्स असल्यामुळे, लक्षात आलं. आणि जर रायबोझोम ॲब्सेंट असले एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर, जर रायबोझोम्स नसले, तर त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण म्हणणार स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जसं तुम्हाला दिसते की या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवरती काय आहेत, रायबोझोम्स आहेत, म्हणून हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला काय म्हटलं, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा RER. आता हे तुम्हाला दिसते की या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर किंवा हे जे सिस्टर्नी आहे याच्यावरती रायबोझोम प्रेझेंट नाही. म्हणजे हे कशी आहे, हे स्मूथ आहे, चिकनी सपाट आहे. इथे प्रेझेंट आहे म्हणून ते खडबडीत आहे. इथे रायबोझोम प्रेझेंट असल्यामुळे हे खडबडीत झाली, रफ झाली, म्हणून याला म्हटलं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. पण इथे रायबोझोम प्रेझेंट नाहीत, हे एकदम स्मूथ आहे, चिकनी सपाट आहे, म्हणून या रायबोझोमला, या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण म्हटलं स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ आहे ना, ही चिकनी सपाट आहे, याच्यावर रायबोझोम्स प्रेझेंट नाहीत. तर अशा तऱ्हेनं हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम 2 टाईपमध्ये डिवाइड झालेली आहे. कशाच्या अकॉर्डिंग झालेली आहे, रायबोझोम प्रेझेंट आहेत की नाही. जर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रायबोझोम प्रेझेंट असले, रायबोझोम जर प्रेझेंट असले, तर त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण म्हणणार रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि जर एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर
रायबोझोम प्रेझेंट नसले तर त्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण म्हणणार स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. तर याचे हे झाले काय टाईप्स. आता लास्ट पार्ट आपला बाकी आहे याचा म्हणजे फंक्शन. खूप फंक्शन इम्पॉर्टंट आहे. हे जे आपले एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे याचे फंक्शन खूप इम्पॉर्टंट आहे. सेलसाठी खूप महत्त्वाचा हे रोल प्ले करतात. हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपण जे स्टडी केलं, याचं जे स्ट्रक्चरचा स्टडी केला किंवा आपण याचे जे फंक्शन स्टडी करणार, हे सगळं काही आपल्यामध्ये प्रेझेंट आहे. लक्षात ठेवा बाळांनो, हे काही असं कोणत्या दुसऱ्या ॲनिमलमध्ये आहे किंवा एखाद्या प्लॅन्टमध्ये असं नाही. हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्या बॉडीमध्ये प्रेझेंट आहेत. हे सगळं काही आपल्या बॉडीमध्येच चालू आहे, हे लक्षात ठेवा. आता याचं फंक्शन काय एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं ते समजून घेऊ. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम 2 टाईपचे आहेत, स्मूथ आणि रफ. तर सगळ्यात आधी रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काय फंक्शन आहे ते समजून घेऊ. तर बघा, जो रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे त्याच्यावर प्रेझेंट आहेत रायबोझोम्स आणि रायबोझोमचं काम आहे प्रोटीन तयार करणे. काय तयार करणे? प्रोटीन. रायबोझोम काय करतात? प्रोटीन्स तयार करतात. म्हणून लक्षात ठेवा, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतात? प्रोटीन तयार करायचं काम करतात. फर्स्ट फंक्शन काय याचं रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं? प्रायमरली इन्व्हॉल्व इन प्रोटीन सिंथेसिस. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे प्रोटीन तयार करायचं काम करतात. क्वेश्चन येऊ शकतो. 2 पार्ट आहे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे. कोणते? स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम काय? प्रोटीन तयार करणे, प्रोटीन सिंथेसिस करणे. आणि हे प्रोटीन तयार कोण करते? रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रोटीन तयार करते, हे आपल्याला समजलेलं आहे बाळांनो. लक्षात ठेवा, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे प्रोटीन तयार करतात. पण हे प्रोटीन तयार कोणी केले? हे प्रोटीन रायबोझोमनी तयार केले, हे लक्षात ठेवा. मग आता काय होते की हे रायबोझोम जे आहेत हे प्रोटीन्स तयार करतात आणि हे तयार झालेले जे प्रोटीन्स आहेत, मग बघा फॉर एक्झाम्पल हे यांनी काय केलं, यांनी हा प्रोटीन तयार केला आणि या प्रोटीनच्या आजूबाजूला मग अशी एक मेम्ब्रेन पण तयार होऊन जाते. हे काय करतात, या प्रोटीनच्या आजूबाजूला अशी मेम्ब्रेन तयार करतात. या मेम्ब्रेनच्या आतमध्ये आहे प्रोटीन्स आणि अशा तऱ्हेच्या प्रोटीन्सला म्हटलं जातं सिक्रिटरी प्रोटीन्स. काय म्हणतात? सिक्रिटरी प्रोटीन्स. हे नाव लक्षात ठेवा. तर हे आहेत प्रोटीन्स. कोणी तयार केले प्रोटीन्स? या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनी हे प्रोटीन्स तयार केले. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनी केले म्हणजेच कोणी केले? रायबोझोम. या रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर जो रायबोझोम आहे, या रायबोझोमनी हे प्रोटीन तयार केले आणि हे प्रोटीन्स जे आहेत याच्या आजूबाजूला हे आहे मेम्ब्रेन. आणि अशा तऱ्हेच्या प्रोटीन्सला सिक्रिटरी प्रोटीन्स असं म्हटलं जातं. आणि मग हे जे प्रोटीन्स आहेत हे मग पुढे गॉल्गी कॉम्प्लेक्सकडे पाठवल्या जातात. लक्षात ठेवा, पुढे आपण शिकणार आहे याच्याबद्दल, हे लक्षात ठेवा. प्रोटीन्स तयार केले यांनी, पण हे प्रोटीन जे आहेत हे मग जिथे वापरल्या जातील, जिथे या प्रोटीनचं काम असेल तिथे हे पाठवल्या जातात. आणि यातले काही प्रोटीन जे आहेत हे गॉल्गी कॉम्प्लेक्सकडे सुद्धा पाठवल्या जातात. ते कसे पाठवले जातात, कशासाठी पाठवल्या जातात ते आपण शिकणारच आहोत हळूहळू. तर हे लक्षात आलं का तुमच्या? तर अशा तऱ्हेनं मग हे जे प्रोटीन्स यांनी तयार केलेले आहेत, रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जी प्रोटीन तयार केलेले आहे, हे प्रोटीन मग इथून रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून हे प्रोटीन्स बाहेर पडतात. फॉर एक्झाम्पल हे इथे प्रोटीन तयार झाले, हे प्रोटीन मग हे जे आहेत या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधून बाहेर पडले आणि या प्रोटीनची जिथं गरज असेल तिथं हे प्रोटीन पाठवल्या जातात. कधी कधी हे प्रोटीन्स या सेलच्या आतमध्येच वापरल्या जातात, कधी कधी हे प्रोटीन जे आहेत या सेलच्या बाहेर सुद्धा पाठवल्या जातात. हे लक्षात ठेवा, बरोबर. तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं इम्पॉर्टंट काम काय आहे की हे प्रोटीन्स तयार करतात, प्रोटीन सिंथेसिस करतात आणि मग प्रोटीन जे आहेत हे बाहेर ते पाठवतात. त्या प्रोटीनच्या आजूबाजूला मेम्ब्रेन असते आणि अशा टाईपच्या प्रोटीनला सिक्रेटरी प्रोटीन्स असं म्हणतो. आणि हे जे स्ट्रक्चर दिसते ना तुम्हाला, याला व्हेसिकल्स असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? व्हेसिकल्स. हे जे स्ट्रक्चर आहे त्याला व्हेसिकल्स असं म्हटलं जातं. त्यानंतर सेकंड फंक्शन काय रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं? तर हे काय करतात? फॉर्मेशन ऑफ मेम्ब्रेन्स फॉर द सेल. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतात? एक म्हणजे यांचं इम्पॉर्टंट फंक्शन आहे प्रोटीन तयार करणे, दुसरं म्हणजे मेम्ब्रेन्स तयार करणे, सेलसाठी मेम्ब्रेन्स तयार करणे. भरपूर साऱ्या मेम्ब्रेन्स हे तयार करत असतात. बघा दिसते तुम्हाला हे दाट नेटवर्क असं तुम्हाला दिसते. आणि हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे तुम्हाला दिसते की या न्यूक्लिअर मेम्ब्रेन पासून किंवा न्यूक्लियस पासून तर डायरेक्ट या सेल मेम्ब्रेन पर्यंत पसरलेलं हे नेटवर्क आहे किंवा हे मेम्ब्रेन्स आहेत. या मेम्ब्रेन्स जे आहेत हे या सेलला सपोर्ट सुद्धा करतात. कारण की बघा की इथून चालू झालं, न्यूक्लियस पासून चालू झालं हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, तर या सेल मेम्ब्रेन पर्यंत हे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. त्या म्हणजे हे जाळं आहे मेम्ब्रेनचं. आणि या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलममुळेच या सेलमध्ये मेम्ब्रेन सुद्धा तयार होतात. आणि हे जे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे या सेलला सपोर्ट करायचं सुद्धा काम करते. कारण खूप सारं नेटवर्क आहे, सपोर्ट करते, फ्रेमवर्क तयार करते, जाळं तयार करते. लक्षात आलं? त्यानंतर आता आपण हे तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन समजून घेतलं आहे.
आता लास्ट आहे ते म्हणजे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काय फंक्शन आहे ते समजून घेऊ. तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम म्हणजे स्मूथ म्हणजे आता लक्षात आलं का, रफ कशाला म्हटलं आणि स्मूथ कशाला म्हटलं. स्मूथ म्हणजे असे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम की ज्याच्यावर रायबोझोम प्रेझेंट नाही. रायबोझोम प्रेझेंट नसलेल्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण काय म्हटलं, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम किंवा शॉर्टमध्ये SER. इथं सुद्धा काढलेलं आहे, इथं सुद्धा मी सांगितलेलं आहे तुम्हाला. तर आता जर रायबोझोम प्रेझेंट असले तर ते प्रोटीन तयार करतील आणि जर रायबोझोम प्रेझेंट नसले तर ते लिपिड तयार करतात. लक्षात ठेवा. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं फंक्शन काय. फर्स्ट फंक्शन बघू. इट हेल्प इन सिंथेसिस ऑफ लिपिड्स. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे लिपिड्स तयार करतात. जिथे जिथे लिपिडची गरज आहे तिथे तिथे लिपिड तयार करायचं काम हे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतात. हे लक्षात ठेवा. जसं काही स्टेरॉइड्स वगैरे असतात ते स्टेरॉइडसुद्धा लिपिड्स आहेत. जसं की आपले टेस्टीज असतील, त्याचबरोबर ओव्हरीज असतील, यामधून पण सुद्धा स्टेरॉइड तयार होतात. आणि हे स्टेरॉइड म्हणजेच काय, तर ते लिपिड्स आहेत. बरोबर. तर आता लक्षात ठेवा एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमनी काय तयार केलं, प्रोटीन्स. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय तयार करणार, लिपिड्स. ह्या दोघांमधला हा डिफरन्स एक इम्पॉर्टंट लक्षात ठेवायचा आहे. स्मूथ एंडोप्लाझ्मिकचं मेन फंक्शन काय, इट हेल्प इन सिंथेसिस ऑफ लिपिड्स. दुसरं फंक्शन काय, डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्स अँड पॉइझन्स. हे डिटॉक्सिफिकेशन करतात. कशाचं डिटॉक्सिफिकेशन करतात, ड्रग्स आणि प्रोटीनचं. डिटॉक्सिफिकेशन म्हणजे काय की झहर वगैरे जे काय असेल, विष असेल तर ते त्याचा असर कमी करून टाकणे. बरोबर. तर हे काय करतात, जे ड्रग्स असतात, ड्रग्स म्हणजे ड्रग्स तसे तर जे नाही, ड्रग्स म्हणजे औषध, मेडिसिन ज्याला आपण म्हणतो. तर हे जे आपण मेडिसिन वगैरे घेत असतो तर याचा काही एक लाईफ असते, याची एक असा पिरियड असतो याचा ॲक्शनचा. समजा एखादं आपण औषध घेतलं तर ते साधारणतः त्याचा असर जो आहे आपल्यावरती तो 24 तासापर्यंत साधारणतः 1 ते 1.5 दिवस त्या औषधाचा असर आपल्यावर राहत असतो. मग नंतर ते औषध जे आहे किंवा त्याचा तो जी आपण ड्रग्स घेतलेला आहे, जे औषध घेतलेलं आहे, त्याचा असर हळूहळू कमी होऊन जातो. लक्षात आलं का तुमच्या. तर हा जो याचा असर आहे किंवा या औषधचा जो परिणाम आहे तो कमी कोण करतो, तर तो कमी करतो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. लक्षात आहे. त्याचबरोबर जे पॉइझन्स असेल बॉडीमध्ये, कधी कधी पॉइझन्स वगैरे जातात, त्या पॉइझन्सला पण सुद्धा डिटॉक्सिफिकेशन करायचं काम कोण करते, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आपल्या सेलमध्ये ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहेत, ज्या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आपल्या सेलमध्ये आहेत, ते ह्या सगळं काम करतात. लक्षात ठेवा. आपण जे औषध घेतलं त्याची ॲक्शन थांबवण्याचं काम पण कोण करते, आपल्या सेलमधले असलेले स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जे आपल्या बॉडीमध्ये जे पॉइझन गेलं असेल त्या पॉइझनला डिटॉक्सिफिकेशन करायचं काम, त्याचा असर कमी करायचं काम सुद्धा आपल्या सेलमध्ये असलेल्या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतात. लक्षात ठेवा. तर काय काय फर्स्ट फंक्शन बघितलं आपण की हे लिपिड तयार करतात. सेकंड फंक्शन डिटॉक्सिफिकेशन ऑफ ड्रग्स अँड पॉइझन्स. थर्ड फंक्शन काय स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं, ते म्हणजे स्टोरेज ऑफ कॅल्शियम आयन्स. आपल्या ज्या मसल सेल्स आहेत त्या मसल्समध्ये, आपल्या मसलच्या ज्या सेल्स आहेत त्या मसल सेल्समध्ये कॅल्शियम आयनचं स्टोरेज पण केल्या जाते. कोण करते, तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम ह्या कॅल्शियम आयन पण स्टोअर करून ठेवतात. कुठे स्टोअर करून ठेवतात, तर आपल्या मसल सेल ज्या आहेत, आपल्या ज्या मसल्स आहेत त्या मसलच्या सेलमध्ये कॅल्शियम आयन स्टोअर करायचं काम ह्या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करत असतात. तसा हा या स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा रोल आहे, फंक्शन आहे. तर या दोन्ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा आपण फंक्शन स्टडी केलेलं आहे. रफ आणि स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा फंक्शनचा आपण स्टडी केलेला आहे. तर इथे हा कंप्लीट एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम बद्दलची जे काही माहिती असेल, जे काही इन्फॉर्मेशन आपल्या बुकमध्ये दिलेली असेल, ती सगळी डिटेलमध्ये आपण स्टडी केलेली आहे. बाळांनो लक्षात ठेवा, हे सगळं काही इम्पॉर्टंट आहे. बऱ्याचदा याच्यावरती एक्झाममध्ये खूप सारे क्वेश्चन्स विचारले जातात. तर इथे आपला हा आता पार्ट कंप्लीट झालेला आहे. तुम्हाला जर काही क्वेरीज असतील, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स विचारायचे असतील तर कमेंट करून मला जरूर विचारायचे आहे. आणि इथे आता आपण हे व्हिडिओ लेक्चर जे आहे स्टॉप करू. नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एक आणखीन सेलचा ऑर्गॅनेल समजून घेऊ आणि तो आपण स्टडी करू, म्हणजे गोल्गी कॉम्प्लेक्स.